नमस्कार मित्रांनो, ऑडिओ मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत प्रबोधन कार ठाकरे यांचे स्पष्ट छाप असणारे पुस्तक देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे. असं पुस्तक लिहिणारा दुसरा कोणी झाला नाही आणि होण्याची शक्यताही नाही. ब्राह्मणवादी व्यवस्थेवरचा हा घणाघात प्रत्येक विचारी व्यक्तीने ऐकलाच पाहिजे असा आहे. यातील अनेक मते स्फोटक आहेत, पण ती वाचल्यावर त्यावर टीकाही होऊ शकते, पण कोणीही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हे पुस्तक अनेक अर्थाने क्रांतिकारी ठरले. तर ऐकूया तर मग देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे. कोणतीही वस्तुस्थिती किंवा कल्पना प्रथमतः कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेल्या असल्या तरी काळ हा असला इल्मी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला, स्थितीला आणि त्या कल्पनेला सुद्धा उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणाऱ्या गोष्टी आज सर्वथैव निंद्य कशी ठरते याचेच पुष्कळांना मोठे कोडे पडते. पण ते उलगडणे फारसे कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार दिसतो. कालचे मूल सदा सर्व काळ मूलच राहत नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबर त्याचेही अंतर्बाह्य वाढ होतच जाते आणि अवघ्या 18 वर्षाच्या आत तेच गुजेव आणि मूल पिळदार ताट जेवणाच्या अवस्थेत स्थित्यंतर व रूपांतर झालेले आपणास दिसते. काळाच्या प्रगतीच्या या तीव्र वेगापुढे झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना ती जर दगडधोंड्याप्रमाणे अचेतन अवस्थेत असेल तर आपल्या प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र व निरुपयोगी दिसल्यास त्यात काहीच चुकीचे नाही. जिथे खुद्द निसर्गच हर घडी नव्या नव्या थारे पालटाला कट्टा अभिमानी आहे, तिथे मनुष्याचा जीर्णाभिमान फोलश ठरायचा. जुने ते सोने ही म्हण भाषा अलंकारापुरती कितीही सोन्याची मोल असणारी असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी त्या सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने या नव्या काळाच्या बाजारात विकले जाणे कधीच शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात या वाहनीस बसलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या या बदलत्या ताटाबरोबर आपल्या विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाही तर कालगतीच्या या चक्रात त्याच्या चिंधड्या उडल्याच्या राहणार नाही. निसर्गाचा न्याय अंधळा असला तरी काटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही, मात्र त्याच्या भरधाव गतीपुढे कोणीही आडवा येताच त्याला छाटायला मात्र ती विसरत नाही. एखाद्या निष्णात वैद्याची एखादी मात्रा रोग्याला मृत्युमुखातून ओढून काढेल, पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षे वाचून सुटायचं नाही. पूर्वी कोणे काळी मोठ्या पुण्यप्रद वाटणाऱ्या गोष्टी आज पापाच्या खाणी बनलेल्या असतील तर केवळ जुने म्हणून सोने या सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देवारे माजवणे म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखे आहे. अर्थात असल्या कुचाळीचा काय परिणाम होणार हे सांगणे नकोच. काळाच्या कुचाळक्या करण्यात हिंदू जनांनी दाखवलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातात स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदू समाज या नावाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदू धर्म हे एक भले मोठे भटी गौड बंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिन बुडाचे पिचके गाडगे यापेक्षा विशेष असे काही दिसत नाहीये. उभ्या हिंदुस्थानात जेव्हा दुष्काळ बोकाळला आहे तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला इतर भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसला चिमटा बसत नाही. यामुळे धर्म, संस्कृती, संघटन इत्यादी प्रश्नांवर पुराणे प्रवचनांची तोडजोड उठवण्यापुरती त्यांची फुफ्फुसे अजूनही दणकट राहिली आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अजूनही वाटते की हिंदू समाज अजून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैताने सडून गेलेली स्वच्छ दिसत आहे, तरी द्वैतातच अद्वैत आहे म्हणून शंका करणारे तत्वज्ञानी काही कमी आढळत नाहीत. परंतु वास्तविक स्थिती बऱ्याचशा विचारवंतांना पूर्ण कळलेली आहे. द्वैतातच अद्वैत आजमावण्याची भटी योगधारणा आणि आमच्यासारख्या सुधारकांना जरी साधलेली नाही तरी कालचक्राशी हुज्जत खेळणाऱ्या हिंदू समाजाचे भवितव्य आजमावण्यासाठी ज्योतिषी बुवाचे पाय आम्ही काही धरायला नको. सभोवार परिस्थितीचा जो नंगानाद चालू आहे, आत्मस्तोमांच्या टिकावासाठी भिक्षुकशाहीची जी कारस्थाने गुप्तपणे सुरू आहेत आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणे भटेतर लोक या कारस्थानात जे फटाफट चिरडले जात आहे त्याहून हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही असे स्पष्ट नमूद करायला या लेखनीस फार कष्ट होत आहे. निराशाजनक अशाही अवस्थेत हिंदू समाज जागवण्याचे काही राजमार्ग आमच्या धर्मबांधवास सुचवणे
हेच वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणे मोहरी एवढी गोळी आणि बादलीभर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मसाल्याच्या केव्हाही नसणार. प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या, शस्त्रक्रियेच्या. पत्करल्या तर प्रयोग करून पहा, तात्काळ दुःखमुक्त व्हाल. नाही तर होमिओपॅथिक गुळण्या, भटांचे संघटनिक काढे, पुराण प्रवचनांच्या लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपपक्षांच्या वादविध्वंसक नारायण तेल्या आहेतच. बसा चोपडीत जन्मभर. आजचा आमचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे गुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटाची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेदर दुनिया माणूस असूनही पशुपेक्षा पशु बनली आहे. त्यामुळे आमच्या सर्वांगीण हालाकीचे मूळ भटाच्या पोटात आहे, त्या गोडबोल्या ओठात नव्हे. हे शेकड्यातल्या 10 लोकांना पटता पटताच एक शतक काळाच्या उदरात गडप झाले. भटेतरांच्या धार्मिक गुलागिरीच्या थोतांडात देवळाचा नंबर मात्र पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही आहे. हिंदू धर्माची ही अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे हे आलय म्हणजे वस्तीस्थान, म्हणजे ते देवालय. आमचे ते तत्वज्ञान पहावे, तो देव चराचर व्यापुनी आणखी वर दशांगुळे उरला. अशी सर्वव्यापी देवाला 4 भिंतीच्या आणि कळसबाड घुमटाच्या घरात घेऊन जाण्याची जरूरच काय पडली होती. बोरी बंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसा चराचर व्यापुनी दशांगुळे उरलेल्या देवाला सारे जग ओसाड चाकूने हिंदूंच्या देवळात ठाण देण्याचा असा कोणता प्रसंग ओढावला होता न कळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत, म्हणजेच इसवी सनाचा उदय होईपर्यंत, तरी भारतीय इतिहासात देवळाचा कुठेच सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत हे आमचे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत उन्हातानात धडपडले होते तरी कुठे. विद्वान संशोधकांच्या मते आर्यांची ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी 7000 वर्ष जरी धरली, तरी इतर वर्ष हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगलेच तरी कसे आणि कुठे. आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचायत, पण या देवळांना सकाळची न्याहारी, दुपारी पंचपक्वान्नाचे बरगतचं ताट आणि पुन्हा 3 प्रहरी टिफिन आणि पुन्हा रात्री जेवण. याशिवाय दिवस सुना जायचा नाही. याशिवाय काकड आरत्या, माकड आरत्या, दुपारत्या, शेजारत्या आहेतच. कोट्यावधी गरीब हिंदूंना, विशेषतः धर्म श्रद्धाळू हदभागी अस्पृश्यांच्या थंडीच्या भयंकर कडाक्यात गोंदपाटाचे ठिगळही मिळण्याची पंचायत. पण आमच्या देवांना छपरी पलंग, मच्छरदाणी, गाद्या गिरद्यांशिवाय ह्यांचे भागायचेच नाही. खिशाल चंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती ही देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाही आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे, भंगीवाडे तर निर्माण करून ठेवले असावेत काय. आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारा मांगाप्रमाणे मसनवटीच्या कर्मप्राप्त राहणी राहिलेली असावी. त्या राहणीतून आपला उद्धार व्हावा. आपल्याही काकड माकड आरत्यांचे आणि घंटा नगाऱ्यांचे ऐश्वर्य आपणास लाभावे म्हणून आपल्या देवांनी भटाची खूप पायचाटी केली. तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानींनी त्यांना तुरुंग वजा देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लाभली. देवळे आणि देव यांची कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या 2 संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा आजच्या वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे. यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसोपोटेमिया पर्यंत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आणि संक्षेपाने समालोचन केला पाहिजे. आर्याप्रमाणेच सेमेटिक लोक गुरेढोरे पाळून या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडसी भटके होते. आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्ग पूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती. पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते. आस्ते आस्ते ती निश्चितच धर्मकल्पना बनवण्याच्या घटनेत होते. तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय, धर्म शब्द उच्चारताच आज आपल्या काही भावना होतात, त्या भावनांच्या त्यावेळी दोघांनाही थांग लागलेला नव्हता. आर्यांनी पंजाब सर केल्यावर त्यांना
त्यानंतर अनेक शतकं त्यांच्या धर्मकल्पनेत देवळे घुसली नव्हती. त्यांच्या संघ व्यवस्थेत क्षत्रियांच्या पाठोपाठ उपाध्यायांच्या भिक्षुक गटाचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळाची कल्पना कोणाला स्फुरण पावलेली नव्हती. या बाबतीत इजिप्त काठचा सेमेटिक व सुमेरियन संघाने प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते. इजिप्त व मेसोपोटेमिया शहरात प्रथम वस्ती होऊ लागली. त्याच वेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा प्रथम उगम झालेला आढळतो. ही देवळे सामान्यतः राजवाड्यानजीकच असत, मात्र देवळाचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे. देवळांचा हा प्रघात फिनिशियन, ग्रीक व रोमन शहरापुरताही पसरत गेला. इजिप्त व सुमेरियन प्रमाणे आफ्रिका, युरोप व आशियाच्या पश्चिम भागाकडे जेथे जेथे संस्कृतीचे पाऊल पडत गेले तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथमतः ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते. अखिल मानवाच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना अशी प्रथमतः जन्माला आलेली आहे. या सर्व देवळात आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे. त्यात अर्धपशु किंवा अर्धमानव अशा स्वरूपाची एक आकार विक्राळ अगडबंब मूर्ती बसवलेली असे. त्यांच्या पुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाच्या बळीची त्यावर कंदुरी होत असे. ही मूर्ती की म्हणजे देव आणि देवाचे प्रतीक म्हणून देवळे म्हणजेच या देवाचे वस्तीस्थान म्हणून मानण्यात येत असे. देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता. अर्थातच या सेवेकऱ्यांचीही गरज नव्हती आणि उत्पत्तीही नव्हती. पण देवळात येऊन देव बसल्यावर त्याच्या पूजे अर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी, तेलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, धुपारतीवाले, शेजारतीवाले असे लोक निर्माण झाले. प्रत्येक जणाचा पेहराव निराळा. लोकात शिष्ट लोकमान्य काय, तेही आर्यांप्रमाणेच. जो तो क्षत्रिय, जो तो ब्राह्मण, तोच गृहपती यजमान, वेळ पडेल तसे काम करणारा, हीच पद्धत लोकात नव्हती. यांनी आपापला एक निराळाच ठराविक व्यवसाय संघ बनवला. भट म्हणजे भट, मग कंदुरी करायची नाही, कंदुरीवाला निराळा. सारांश, प्रत्येकाने आपली एक ठराविक धंद्याची जात बनवली आणि बहुतेक बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळांच्या या बैठ्या परंतु किफायतशीर बंधत घुसले. भटांचे काम दगड्या देवाची पूजा व यज्ञातल्या कंदुऱ्या याचा संग करावायच्या. हे यज्ञयाग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे. लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीचशी शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागली होती. 6 दिवस काबाड कष्ट केल्यावर 7वा दिवस विश्रांतीचा असावा, त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मनावे अशी प्रवृत्ती होत गेली. आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हा ठरवण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे. तिथवार, सण, खडाष्टक, षडाष्टक इत्यादी भानगडी देवळांमधून लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळचे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगच म्हटले तरी चालेल. पण आणखी बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात घडत असे. लिहिण्याची कला त्यावेळी अस्तित्वात आली होती. त्यामुळे शहरातील व खेड्यापाड्यातील हर एक गोष्ट, समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात असे. देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस. ज्ञान भंडारे इथेच. सणावारांचं लोकांच्या टोळक्यांच्या टोळ्या या देवळात जात असेल असे नव्हे, तर वाटेल त्या दिवशी ती व्यक्ती कामासाठी एकटेही जात असे. त्या काळचे भटजी वैद्यकी किंवा छाछूही करत असत. त्यांची ही वृत्तीही परोपकारी असे. त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे. काटा रुतला तरी जा देवळात, नवरा रुसला तरी जा देवळात, जा देवळात बायको पाळलेल तरी, दुखण्यातून उठला तरी जा नवस घेऊन देवळात. अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत. बऱ्यांसाठी देऊळ आणि वाईटांसाठी देऊळच असा हा प्रकार होता. राजांच्या राज्याभिषेकापासून ते नाठाळ नवतीच्या नाळ्यावर नापत करण्यापेक्षा सगळ्या भानगडी ह्या देवळातच होऊ लागल्या. आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सनाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले. विचार क्रांतीची वादळही याकडे चालू होतीच. आप मतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादाचा प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता. सापडेल त्या पुष्पूजा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण इथपासून ते ऋग्वेदी आर्यांचा विचार आचार यात क्रांती होतच होती. बुद्धोत्तर काळात अनेक बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमो धर्मवाला निवृत्त मास बनला होता.
धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाही या पार उलट्या झाल्या होत्या. परंतु स्थूल मनाने इसवी सनाच्या दुसऱ्या या तिसऱ्या शतकापर्यंत हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. जीर्ण मताभिमानी व आत्मवर्चस्व अभिमानी या भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या व दुसऱ्या व तिसऱ्या शतकात महाभारत व रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसाडीच्या फोडणीने फुगवल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या कालच्या कोणत्याही वाङ्मयात देव व देवळे आढळून येत नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठे विहार, लेणी, गुहा, संघ मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्याही पूजा व अर्चा या बौद्धांच्या हिनयान पंथाने सुरू केल्या. हिंदुस्थानात देवळे उगम शोधितच गेले तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो. नंतर इसवी सनाच्या 7व्या व 8व्या शतकात भिक्षुकशाहीचे आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनात सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या व राजपुतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करवल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना सुद्धा देशोधडीला लावले. लक्षावधी लोकांना मसणवाटीत पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबीची माणुसकी हिरावून घेण्यात आली. अशा रीतीने हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्याने अस्पृश्यता निर्माण केली. ठिकठिकाणच्या बौद्ध विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तींचा उच्छेद केला. तेथे शंकराच्या पिंडी थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्ध मूर्तींनाच थोडे बहुत फरक करून त्यांना शंकर मूर्तीचा बत्तिस्मा देण्यात आला. अशा रीतीने बौद्ध विहाराचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले. जोपर्यंत चिलीमच नव्हती तोपर्यंत गांजाची जरूरच कोणाला नव्हती. देवळाच्या चिलमी निघल्यावर निरनिराळ्या देवाच्या गांजा पिकवायला हिंदूंच्या तरळ कल्पनेला कसला आयास. शंकराची देवळे निघतात तोच गणपतीची सोंड हलवीत, मारुतीची गदा झेलीत, बंसीधर कृष्ण मुरली वरवीत 1,000 समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरवलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जीवाच्या समाधानार्थ म्हसोबा, खैसोबा, चेंडोबा असे अनेक ओबा दोबा देव साध्या दगडांना शेंदूर फासून निर्माण केले. आद्य शंकराचार्यांनी रक्तापाताच्या अत्याचाराच्या पुण्याईवर पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जशी थरारू लागली तशीच जातीभेदाची आणि देवळांची पैदाईस डुकरिणीच्या अवलादीला बरे म्हणू लागली. हिंदूंच्या देवळाची उत्पत्ती ही अशी झालेली आहे. शंकराचार्यांच्या ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यातल्या सुळाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुनशी होती की चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करीत असे. हिंदू जनाच्या मनात बौद्ध द्वेषाचे पेरलेले हे भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालत असेल हे वाटले त्या बौद्ध लेण्यात पाहून घ्यावे. वास्तविक त्या लेण्यात महात्मा बुद्धाचे बौद्ध भिक्षू अहिंसा परमोधर्म हे तत्वचिंतक व भूतदया, क्षमा, शांती या सात्विक गुणाचा परिपोष व प्रचार करीत असत. शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहाराहून फिरताच त्याची खाडकन स्मशाने बनली. ते गरीब जन ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकेका उग्रदेवाची अगर देवींची देवळे उगवली. त्यांना कोंबड्या, बकऱ्या, कंदुऱ्यांच्या संतुष्ट करणाऱ्या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्या इतकत पुगल्या. यावेळी 18 पुराणांची भटी पैदास झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नातीगोती जरा जातीभेदाच्या गरट्यात वस्त्रगाळ भरडली गेली होती. तरी देवांच्या आणि देवींच्या गोतावळ्याची जाळी सताड मोकाट सुटलेली होती. माणसाप्रमाणे देवांच्याही मागे बायका मुलींचे लचाण निर्माण झाल्यामुळे पार्वती ही जरी जगन्माता साऱ्या विश्वाची आई असली तरी ब्राह्मण कवीच्या कल्पनेच्या मुवर्तीसाठी तिचे गंजड शंकराशी लग्न लावून कधी स्मशानात तर कधी हिमालयात भैरव पिशाच्यवादी सेवागणांच्या संगतीत तिला संसार करणे भागच पडले. सृष्टी विधात्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न झाल्यावर विष्णूच्या बेमटातून खेचून आणणाऱ्या भिक्षुकशाहीने असली देवदेवींची गोतावळीची लफडी इतकी निर्माण केली आहेत की त्यांच्या वंशवेलात सद्धर्माचा थांग आज लागणे मुश्किलच होऊन बसले आहे. फार दूर नको जायला. लोणावळ्या जवळची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची लेणी. तिथल्या येणाऱ्या प्रत्येक ओऱ्या ते दिवाणखाने ते स्तूप साऱ्या बौद्धांच्या स्वाध्याक्षरमाच्या जागा. तिथे बाहेर एक देवी प्रगट झाली. तिचे नाव एकवीरा. हिला वेहरेची देवी असेही म्हणतात. ही म्हणे पांडवाची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही एक लेणी कोरून काढली. तर हिचा दुसरा इतिहास काय
तर ही रेणुका परशुरामाची आई. स्वतः परशुरामच इथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस्कार होता. तिथे त्याची ही एकविरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार. चैत्री पौर्णिमेच्या कारल्याची जत्राच मोठी दांडगी. हजारो मराठे, कोळी, बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी नवस फेडायला तिथे जातात. नवसापायी शेळ्या मेंढराच्या कळपच्या कळप फडशा पाहून ही कारला लेणी रक्तात न्हाऊन निघतात. जो प्रकार कारला इथेच तोच प्रकार इतर सर्व लेण्यात. जेथे असले बोकड खाऊ देवी देवळांचे देऊळ नाही, तेथे प्लेजर पार्टीसाठी जाणारे लोक सुद्धा कंदुरी खाल्ल्याशिवाय परत येत नाही. अहिंसावादी बौद्ध लेण्यात अखंड सुरू असणारे हे देवळी प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय. सारांश काय तर भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्धी विषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणारा असतो, हे विसरता कामा नये. मनुस्मृती पुराणे आणि देवळे असा 3 पेंडी फास हिंदू समाजावर लटकून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या 4थ्या सुभ्याचे सोहळे वर्चस्व आज टिकवून धरलेले आहे. या मर्मावर कोणी घात घालता जाताच तो दुर्धारक भटे सापा करता का फुसफुसतात. यांचे अजून बऱ्याच बावळट शहाण्यांना आणि भोळसट भटेतरांना मोठे आश्चर्य वाटते. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या 3च गोष्टीवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या 3च गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर 3 प्राणघातक धोंडी आहेत. या 3 गोष्टी नष्ट करा, जाळून पोळून खाक करा, की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच. प्रदर्शनासाठी तिला वाळवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही. पण हा सोन्याचा दिवस उगवण्यापूर्वी ब्राह्मणांनी या 3 महापातकांबद्दल भटेंद्राच्या मनावर डागलेली धार्मिक पापपुण्याची मोहिनी नाहीशी करणे फार कठीण काम आहे. देवळांचा उपयोग प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल. धर्मप्रचाराचे, धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या धोंड्या दगड्या देवदेवांनी आजपर्यंत काय केले हे इतिहासावरून दिसतच आहे. गजनीचा, मोहम्मदाचा सोट्याचा तडका सोमनाथाच्या टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे इम्पिरियल बँकेचे बाप असावे अशी पुसटशी सुद्धा कल्पना या इतिहासाला आलेली नव्हती. त्यावेळेपर्यंत लघुरुद्र, महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारे हिंदू आणि पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडी खालच्या भुयारात संपत्ती साठवण्याचा धर्मावान धंदा करत असतील हे मोहम्मद गझनीचे जसे बिनचूक कळाले तसे फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाही कळले नसावे असे वाटते. म्हणूनच मोहम्मदाच्या बजरंगी सोट्याचे थाड 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 असे एक मागून एक 2-3 तडके खाईपर्यंत त्याला आपल्यावर प्रसंगाची कल्पना आलेली नव्हती. कल्पनेचे मंदिराचे टाळके ते कडाडा फुटल्यावरच कल्पनाच तिथे कशी राहणार आणि प्रामाणिक वैश्यप्रमाणे राहिली तर ती सोमनाथाला ती कळणार. मोहम्मद गझनीच्या वेळेपर्यंत हिंदूंची देवळे म्हणजे अनंत भुल्याभरात रांगडांची पेवी बनली होती. हा वेळ पाहतो मुसलमान स्वारीवाल्यांना देवळे फोडण्याची कल्पना, खुमखुम किंवा वेळ मुठीच माहीत नव्हते. देव आणि देवळे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेली आहे. सोट्यांच्या 3 दणकात पिंडीखाली जर अपरंपार दव्य व सगळ्या राजकारणी गुन्ह्यांचे कागदपत्र मिळाले तर असल्या घसघशीत बोहणीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास चालू करायला नको का. असा धाडशी मुसलमान मूर्ख व हिंदू थोडेच होते. चालू घडीचा मुसलमानांचा देवळे फोडण्याचा व देव बाटवण्याचा प्रघात पीछे से आई और बडी असल्या वृत्तीचा केवळ बम भोलेनाथ आहे. त्यापेक्षा यात विशेष काही नाही. भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचा संरक्षक, त्याचा पालन करता भट जिवंत तर धर्म जिवंत. भट ओंकारेश्वरावर गेला की धर्म तेव्हाच जाणार सोनापुरात. ब्राह्मण वर्गानेच आजपर्यंत धर्म जगवला ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल, मवाळ, गबाळ व टवाळ भटांची आरोळी. देवळे म्हणजे धर्माची आगरे. धर्माची गंगा इथेच उगम पावते, त्या उगमावरच भटाचे आसन. देवळात तर प्रत्यक्ष देव, साऱ्या विश्वाचा स्वामी, चराचर व्यापुनी. आणखी वर जो दशांगुळे उरला ते हिंदूच्या देवळात जाऊन भरला. असल्या देवांचे कोण काय करणार. देव मनात आणील तर त्याचा कट्टर भक्त, देव मानवातला जन्मसिद्ध सदनपट्यातला जरालभट. त्याला मनात आणायला काय लावील तर त्याच्या डोळ्याचे पापणी लावते न लावते तोच या विश्वाची होळी होईल. असा ज्या देवाचा पराक्रम युद्धक्षेत्राच्या आणि संसाराच्या लढाया लढण्यापूर्वी प्रत्येक वीर या देवापुढे कापराची पोती जाळून त्याच्या व त्याच्या पूज्य दलालाचा आशीर्वाद घेत असे. अशा त्या जगत चालक सर्व पराक्रमी कुर्तुक मूर्तू, अन्यथा कुर्तुक मूर्तू सोमनाथावर ज्या मोहम्मदाने सोटा उगाळला त्यावेळी राजपूत राजांच्या घिसाडा दक्षिणावर टोनग्याप्रमाणे जगणारे हे देवधर्म संरक्षण भट होते तरी कुठे. ते सारे पंचावरून आधीच सुबाळ्या करीत पळाले होते. सोमनाथ म्हणे
मोठे कडकडीत दैवत. पण या दैवताचा कडकडीतपणा आणि जागृतपणा ऐन प्रसंगी वायबार ठरला. जिथे देवच स्वतःचे संरक्षण करू शकला नाही, तिथे भटांनी तरी हाकनाक प्राण का द्यावे व भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून जनानखान्यापर्यंत दलाली सर्व देवांशी किंवा देवांच्या नावावर करण्यास सकवलेल्या हिंदू राजांनी देवासाठी व देवळांसाठी काय म्हणून शस्त्र उचलावे. सगळीकडे जिथे बडवेगिरी, तिथे धर्माच्या पोकळ नावासाठी आणि पाप पुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठी कोण कशाला आपला जीव धोक्यात घालतो. जोपर्यंत प्रसंग आला नाही तोपर्यंत लघुरुद्र महारुद्र चालूच होते. गजगजीत तूप पोळीचे डिगभरपणावर आयते येऊन पडत होते आणि दक्षिणेच्या मोहरा पुतळ्यांनी कडोकडी तट्ट फुगत होत्या. तोपर्यंत देवळांचा धार्मिक दरारा आणि भट दलालांच्या धर्मप्रवर्चनाचा खरारा. पण प्राणावर बेतली तर देवाला कोण पुजतो व देवळासाठी कोण रडतो. मानला तर देव, नाही तर धोंडा, आणि नाही म्हणले तर देऊळ, नाही तर कुंटणखाना. देवाच्या मूर्तीसाठी आणि देवाच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारी एकतरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल काय. त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल म्हणे ब्राह्मणांनी धर्म जगवला. आता आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिले पाहिजे. मूर्तीपूजा किंवा प्रतीक पूजा अशा परमेश्वर चिंतनार्थ उपयोगी पडणारे एक सुटसुटीत साधन म्हणून काही काळ क्षम्य ठरेल. आजपर्यंत ठरलेही, परंतु देवळातली ही मूर्ती म्हणजे देव नव्हे, केवळ धोंडाच. भातुकलीच्या खेळामधल्या बाहुलीसारखी क्षुद्र वस्तू. ही वस्तुस्थिती पुजारी भट दलालापासून तो तिच्या पुढे कपाळे घासणाऱ्या भक्तिनींपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते. असल्या धोंड्यांची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्यच नाही. आणि प्राणांवर बेतली तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्तांचे मुळीच संरक्षण अगर तारण करू शकत नसेल तर प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सांज सकाळ कोट्यवधी हिंदू काय म्हणून देवळात जातात. बाप, आजे, पंजे गेले म्हणून जातात का. त्यांना एखादी गुप्त जादू किंवा विषघट असे कारस्थान त्यांना ओढून नेत होते. हिंदू लोकांची देवाविषयीची भावना जर अस्सल व आत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ किंवा एकही देव खास बळी पडला नसता. अर्थात नाटके, सिनेमा, तमाशांची थिएटरे ही जशी क्षणभर विरंगुळ्याची व करमणूक व पटला नाही तर काही उपदेश, नाही पटला तर राहिलं असा जागच्या जागी निसटला, त्यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांनी मुळेच बाळगलेली दिसत नाही. तरीही देवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जिव्हेचा धबधबा पाहावा तो त्यांच्या धडधाकट नायगराच्या कंठाळ्या बसतात. हे काय भटबंगाल आहे. हे भटबंगाल हिंदुस्थानच्या नकाशात सापडणारे नसून ते थेट भटाच्या पोटात आहे. देवळाचा धर्म म्हणजे भटाच्या पोटपाण्याचे गुप्त मर्म आहे. या मर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये म्हणून तर भटांनी 18 पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे. या उपनिषदादी आचारविचार, क्रांतिकारक व सत्यशोधन ग्रंथ किती असले तरी देवळांवरचे देह जगवणाऱ्या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो. पुराणांचा पाचकळपणा प्रगट करण्याचे येथे प्रयोजन नाही. पुराणांच्या पचनी पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वरविषयक कल्पनेत इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायाऐवजी भटाच्याच पायावर टाळकी घासतो आणि तिचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून घटाघटा पितो. देवळात कथे, कीर्तने, पुराणे, प्रवचने होतात, पण सर्वांची झाप चिनाल भागवतावर व पाचकळ पुराणांवर. या पुराणांच्या श्रवण मनन निधिध्यासाने हिंदू स्त्री पुरुषांच्या मनावर कसले कसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले आणि आजही होत आहे आणि यापुढेही होतील याची नीटशी कल्पना या राज्यकर्त्या इंग्रजांना आणि अंमलबजावणी व न्याय चौकशी खात्यांच्या गोऱ्या बृहस्पतींना होणे शक्यच नाही. म्हणूनच भटी पुराणातून केलेल्या भटेदारांच्या या बिभत्स नालस्तीच्या दंशाच्या वेदना त्यांना भासत नाहीत आणि एखाद्या जागृत सुधारकाने त्या वेदना व्यक्त करण्यासाठी उघड जोडे पैदार करून भिक्षुकशाहीची शेंडी गदागदा हलवली तर त्याचे खरे रहस्य आजमावण्याची या परक्या गोऱ्या न्यायाधीशांना काहीच भावना नसते. अर्थात त्यांच्या न्यायाचा काटा धोब्याच्या उभ्या गावाप्रमाणे पुराणमंडनावर म्हणजेच भिक्षुक भटाच्या जानव्यात बऱ्याच वेळा अडकून पडतो. देवळांचे महात्म्य पुराणांनी वाढवले. पुराणे म्हणजे शिमगा असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणे आहे. पुराणे म्हणजे शौचकूप असे आमचे मत आहे. पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असे काही बेधरट सुधारक म्हणतातही. असतील शौचकूपात पडलेल्या मोहरा. पुतळा ज्यांना उचलायचे असतील त्यांनी खुशाल उचलाव्या. आम्ही ज्यांचा हात धरू इच्छित नाही. पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर
त्यांच्या जीवावर जगणाऱ्या आणि देवळात काय काय पथकांच्या गिरण्या सुरू होतात याची कल्पनाच न केलेली बरी. देवळे म्हणजे भिक्षुकशाहीचा जन्मसिद्ध वतनदारी जहागीरदारी. देवळांशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही, असा एक सनातनी नियमच ठरून गेला. ह्यामुळे पुराणप्रसंग भटांनी देवळांची संख्या भरमसाठ वाढवण्याची आणि देवांची देवसंख्याही वाढवावीत असे करून 33 कोटीवर नेऊन भिडवली. त्यात पुन्हा देवामध्येही देव श्रेष्ठ आणि कनिष्ठ जाती उत्पन्न केल्या. विष्णुपुरात विष्णू श्रेष्ठ, बाकी देव लुच्चे. गणेशपुरात गणोबा श्रेष्ठ, तर बाकी देव कुचकामी. देवी पुराणात देवी श्रेष्ठ, बाकी पुल्लिंगी देव सारे बदमाश. अशी देवादेवातच लठ्ठालठ्ठी लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्तसंघ हिंदू समाजात चिथावून गेले. त्यामुळे प्रत्येक देवाचे देऊळ या अहमकीने साऱ्या हिंदुस्थानात देवळांचा मुसळधार वर्षाव सुरू झाला. निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभा उत्सव जाईना, तरी सर्व देवळात मात्र भट अभेदभावाने देव मानवातला दलाल म्हणून हजरच. बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेक भट मात्र रावणाच्या पूजेला तयारच. शिवाय एकाच गावात एकाच देवीचे अनेक देवळे निर्माण करण्याचाही एक शिष्ट संप्रदाय पडला. शंकराच्या पिंडी जरी एकाच ढंगाची असली, सोमवार पेठेत देऊळ म्हणून सोमेश्वर, भासाड्या तळ्यावर देऊळ म्हणून भसाडेश्वर, बाळोबा पंगडबंधाने बांधले म्हणून बाळेश्वर आणि फाशीच्या वटाजवळ पिंड सापडली म्हणून फासेश्वर, असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळापायी आपल्याच पोटापाण्याचा प्रश्न चपचपीत वंगणावर सफाईत सोडवून घेतला. काकतालीय न्यायाने पुजारी बनलेल्या भटांच्या घराणीचे घराणे त्या देवळाचे वंशपरंपरागत वतनदार बनले. पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदूंनी देवाला गावेच्या गावे, जमिनीच्या जमिनी दागदागिने आंदण द्यावी, ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडत. नाव देवाचे आणि गाव भटाचे. एक भटी संस्थानातल्या देवस्थानाला सालीना 20 ते 25 हजार रुपयाचे वर्षासन आहे. त्यातले जेमतेम 7 ते 7.5 हजार रुपये देवाच्या नावाने कसे तरी कुठेतरी खर्च पडतात. बाकीची रक्कम संस्थानी अधिपतींच्या ढेकरात गडप. देवस्थानाचे दागदागिने वार्षिक उत्सवाला मात्र देवळात दिसतात. तेवढा दिवस पार पडला की साऱ्या वर्षभर ते पटराण्या गट्टराण्या यांच्या अंगावर पॉलिश होत असतात. कित्येक देवळांचा तर असा लौकिक आहे की देवाला भक्ताने वाहिलेला मोगऱ्याचा हार तासाच्या आत गमनाजी जमनाजीच्या बुचड्यात गजऱ्याच्या रूपात अवतरतो. मारुतीच्या बेमट्यात टिळकांची मूर्ती दिसण्याइतका किंवा दत्ताला बेफाम घाम सुटण्याइतका हा लोकोत्तर चमत्कार. यात काय संशय. कित्येक देवळातल्या देवांचे जमीन जुंपल्याचे उत्पन्न कोट्यावधी रुपयाचे असून वार्षिक यात्रेतला खुर्दा लाखाच्या खाली जातच नाही. या मलिदावर किती लक्ष भटांची ऐदी पोटे रांजणासारखी फुगत असतात आणि त्यांच्या आपापसातली यादवी कच्चे दलालीचा धुडगूस चालत असतो. याची कमिशनद्वारे चौकशी केली तर विलक्षण भयंकर प्रकार उघडकीस येतील. फौजदारी गुन्ह्यांची गेली 50 वर्षाची रेकॉर्ड तपासली तर लक्षावधी सामाजिक व नैतिक अत्याचारांच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा आमच्या हिंदू देवळांच्याच माथी मारावा लागेल. सारांश धर्माची देवळे आणि धर्माची देवळे म्हणून हिंदू कितीही नाचत असला तरी आजच्या देवळाचा धर्म असा चमत्कारिक व शिसारी येण्याइतका गलिच्छ बनला आहे की पुढे त्या शंकराच्या पिंडीच्या उत्पत्तीची पवित्र पुराणोक्त पुष्कळच सभ्य ठरली. या मुद्द्यावर विशेष स्पष्टोक्तीनं बोलण्याचा किंवा लिहिण्याचा प्रसंग एखाद्या तापट माथ्याच्या बटेतरांवर न येता मायबाप इंग्रज सरकारच्या एखाद्या कमिशनवरच येईल तर पवित्र भिक्षुकशाहीला सोनारानेच कान टोचल्याचे सौभाग्य भोगायला मिळेल. देवळांमुळे आणि त्यातल्या देवांमुळे हिंदू समाजाची आत्मिक उन्नती किती झाली हे भटभिक्षुकांनी लठ्ठ दुलदुलीत पोटांवरून ठरवायचे आहे. तर आजचा हिंदू समाज आध्यात्मिक मोक्षाला पोहोचल्याची थेट पावती द्यायला काही हरकत नाही. असल्या जीवनमुक्त समाजाला या स्वराज्याचा आणि असहकाराच्या दलमली हव्यात तरी कशाला. 10 वर्षापूर्वी राजकारणात्रांगड्यांच्या जोरावर हिंदूंचे सर्वांगीण पुनरुज्जीवन व एकजिन्सी संघटन करण्याची मिजास भटेसुद्धा आज सामाजिक सुधारणेच्या तुंतुण्यावर आपली भिक्षुकी अकलेच्या छकड्या गाऊ लागली आहेत. व देवळे थेट परमहंस स्थितीला नेऊन भिडवलेल्या हिंदुजनांनी हे राजकारणी व समाजकारणी नसते उपद्व्याप हवेत कशाला. पण ज्या आरती हे अद्याप चालू आहे त्या आरती नीती, न्याय आणि सामाजिक संघटनाच्या हाती कमी हिंदूची देवळे व त्यातील देव म्हणजे पुजलेले दगडधोंडे अखेर मातीमोल ठरल्याचे सिद्ध होत आहे. सोमनाथाच्या टाळक्यावर मोहम्मद गझनीचा लत्ता प्रहार पडल्यापासून हिंदू देवळांचा इतिहास पाहिला की गंजळ गोसावडे, ऐदी भिकारी, उन्हाट टप्पू गुंड आणि पोटभरू भट यांची चंगळ उणवण्यापलीकडे या देवळांनी हिंदू धर्म, हिंदू समाज आणि न्यायनीती यांच्या प्रगतीला सपशेल कुंठण खाण्यापेक्षाही विशेष असे काही केलेले नाही हेच दिसून येते. हिंदुस्थान दरिद्री झाला. मातीतून अन्न काढणारा शेतकरी भिकेला लागला.
देशी धंदे ठार मेले, मध्यमवर्ग नामशेष झाला, सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकावळली, इत्यादी इत्यादी वगैरे आरडाओरड करण्यातच राजकारणी अकलेच्या कवयिती करणाऱ्या ब्रह्मांडी पंडितांनी हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकवून पडवली आहे, तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न येणे या लुच्च्या लुफंग्या चोर चार ऐदी हलकटांच्या चैनीसाठी होतोच कसा आहे. इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे. दुष्काळाने कोट्यवधी लोक देशात अन्न अन्न करून मेले. देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरी भाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे. हजारो उमेदवार ग्रॅज्युएट उदरभरणाच्या भयाभया करीत फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जडजवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडधोंड्यांचा शृंगार थाट बिन तक्रार दररोज चालूच आहे. देशातल्या शेतकरी कळकोंड्याला व घोंगडीच्या ठिगळाला महागून देशोधडीला लागला तरी भटसेनाच्या पोटाच्या चढत्या कमुनीला तिला एवढासाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही. विद्येची 4 अक्षरे शिकवा हो म्हणून शेकडा 96 जीवांचा अखंड कंठशोष चालू असतानाही देवळाच्या घुमटाखाली लाखो महामूर्ख भट, गोसावडे, गंजड आणि टगे गंधभस्म रुद्राक्षांच्या पुण्याईवर पोट फुगवून वाती होईपर्यंत पल्ले धान्याचा बिनभोभाट फडशा पडत असतात. देवळांच्या छपराखाली ब्रह्मचार्यांचे किती वंश वाढतात. पती नसतानाही किती प्रतिवत्रा पुत्रवती होतात. किती गोसावडे सावकारी करतात. किती गुरु महाराजांचे मठ गोकुळ काल्यात कटिबंध बुडतात आणि किती पळपुट्या छंगी भंगी टग्याचे थर तेथे खुशाल चेंडूप्रमाणे जमतात. या गोष्टीची न्यायनिष्ठुतेने जर कसून तपासणी होईल तर मुसलमानांनी देवळावर घाव घालण्यापूर्वी किंवा इतर जणांची विचारांची वावटळ उठण्यापूर्वी अभिनव विचारक्रांतीचा तरुणच हिंदू संघ निराशेच्या झटक्यात या देवळाची राख रांगोळी करायला रस्त्यावर उतरून कधी काळी सरसवेल यात आश्चर्य वाटायला नको. धर्मासाठी उभारलेल्या या देवळाचा धर्म आज जर इतका सैतानी बनला आहे की त्याचे उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांचे अस्तित्व यापुढे बिनधोक टिकणे म्हणजे मुश्किलीचेच आहे. देवळे जर हिंदू धर्माची मंदिरे तर तेथील अखिल हिंदू मात्रांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे. परंतु सामाजिक बाह्य प्रदेशात भटांनी माजवलेला जातीभेद व जातीद्वेष या धर्ममंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूच्या जातीभेदाचे नरककुंडेच म्हटले तरी चालेल. स्वजाती वर्चस्वासाठी जेथे भिक्षुकांनी देवदेवळांचे पर्वतपायवर दगडधोंडे आपल्याच असाट कल्पनेतून बसवले तेथे देवळे हिंदूची म्हणून जरी मनात मिरवली तरी भटांची खास मिरास याच भावनेने ते आजपर्यंत चालू आहे. धर्माची गंगा देवळात, देवळाचा गंगाराम भट आणि भट म्हणजे सर्व हिंदू समाजाचा जन्मसिद्ध पिता, गुरु, न्यायाधीश, मोक्षदाता आणि भूदेव. अखिल हिंदूजनांनी आपले सर्वस्व फुंकून देवळाच्या आणि देवाच्या पायावर जरी ओतले तरी देऊळ आणि देव यांचा खरा मालक भटच. त्यांच्याशिवाय देव कोणाचीच पूजा घेत नाही. कोणी आडदांड भटे तर बळेच करू लागला तर तो देव मान्य करीत नाही आणि लागलाच तर तो भांगतो, त्याला दरदरून घाम फुटतो, त्याला इन्फ्लुएन्झा होतो. मग तो नवसाला फळत नाही, शेजारतीला निजत नाही, काकड आरतीला उठत नाही आणि नैवेद्याचं ताटही चाटीत नाही, पालखीत तर बसतच नाही. देवाला एकदा देवी असली तर तिच्याही रंगमालात जात नाही, विडा खात नाही, खाल्ला तर गिळत नाही, गिळला तर थुकत नाही, असाच मोठा हाहाकार उडतो. पोटा पाण्याची काळजी नसलेल्या भट दलालांच्या तोंडचे पाणी पळते. कित्येक वेळा तुरुंगातून सुटलेल्या बिलंदर कैद्याप्रमाणे देवळातून देव पटकन नाहीसा होतो. पुनवडीचा पोटेश्वर एकदम पैठणच्या पटांगणात फडेश्वर म्हणून उपस्थित असतो. असल्या माथेफिरू देवदेवींना ताळ्यावर आणण्याचे सामर्थ्य अवघ्या विश्वात फक्त एकट्याच भट भूदेवांच्या हाती असल्यामुळे भटे तर हिंदूजनांचा देव आणि देवळाशी राहणारा संबंध किती जवळ आणि किती लांबचा असावा हे ठरवण्याची मुखत्यारी देवळांच्या उत्पत्ती काळापासून सर्वस्वी भटार्पणच राहिली. नवल नसले त्यात भटे तर हिंदूंच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहास स्पष्ट चित्रित झाला आहे. गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा सनातन धर्म त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकवला आहे. समाज क्षेत्रात भिक्षुकशाहीला जगद्गुरूंनी हिंदू हृदयात स्पृश्य आणि स्पृश्य अशा सनातनी द्वैताची पोखरण घातल्यावर त्यांच्याच दंडकधाऱ्यांनी व पवित्र बडव्यांनी स्पृश्य भागातही भटभटेतर भेदाची रामरक्षा रांगोळी काढून ठेवण्याचा जोरकस प्रयत्न करण्यात या हिंदू देवळाचा प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. भटभटेतर वादाची नरक नदी या देवळातूनच उगम पावलेली आहे आणि ज्यांना हा वाद अजिबात समूळ नष्ट व्हावा असे मनापासून वाटत असते त्या सर्व विवेकवादी स्पृश्य अस्पृश्य हिंदूजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा घाव पहिले या देवळावरच घातला पाहिजे. देवळाचे महात्म्य सफाई नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणाऱ्या द्वैत भावनेच्या हिंदुस्थानातून बिमोड होणार नाही. मूर्तीपूजा बरी की वाईट
खरी की खोटी, तारक का मारक इत्यादी मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी देवळातल्या देवात काहीतरी विशेष देवपणा असणे तसा तो भासवणे अगत्याचे आहे. देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या अशा भावनेचे अभंग कवनात कितीही गोड वाटत असले तरी हिंदू देवळांच्या व देवांच्या बाबतीत शब्दशः भांगतात. शिवाय द्वारी क्षणभरी उभा राहणारा आणि राहण्याची शिफारस करणारा कवी मनाने भटी महात्म्याचा गुलामच असल्यामुळे देवळाच्या आत देवाचे काय काय रंगढंग चालू असावे याची त्या बावळटाला काय कल्पना असणार, आणि कोणी करून दिलीच तर त्याला ती पटणार? शक्यच नाही. देवळात गेले की मग क्षणभर तापातून मुक्त व्हावे, शांत व्हावे, घटकाभर जगाला विसरावे, देवाच्या चरणावर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंतत्वात विलीन व्हावे, असा अनुभव येण्याइतके देवाच्या मूर्तीत काय असते? जो माणसांचा तोच देवांचा थाट. ज्या माणसाच्या चैनीला गोष्टी त्याच देवांच्या, माणसाच्या भावना त्याच देवाच्या भावना. माणसांना थंडी वाजते, देवांनाही वाजते. गावात उन्हाळा कडाडला की देवाला पंखा सुरू झालाच. शंकराच्या पिंडीवर गळणीचे गाडगे लटकलेच. माणसाचा जनानखाना देवाचा जनानखाना. भोजनोत्तर माणसाची वामकुक्षी, देवांनाही तीच सवय. माणसे रात्री नेसतात, देवसुद्धा शेजारती होताच पलंगी पोवडतात. मग सकाळच्या काकड आरतीपर्यंत देव जागे व्हायचे नाही. सारांश काय? माणसाच्या सर्व भुल्याभरा विकार विचारांचा आरोप या दगडा देवावर होत असल्यामुळे देव व माणूस यातल्या भेदाची युक्लिड रेषेप्रमाणे रुंदीशिवाय लांबी अशा समजून चला टेक इट फॉर ग्रांटेड धरतीचीच झाली आहे. असा भक्त तसा देव हे सूत्र वाचाय बोलायला छान सुटसुटीत खरे, पण त्यामुळे ईश्वरविषयक भावना, धर्मविषयक आदर व नीतिविषयक चाड यात माणसाची मनोवृत्ती खिळखिळी होऊन बसली आहे. याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. अशाही खिळखिळ्या भावनाच्या अवस्थेत देव म्हणजे हिंदूजनांचे देव आणि देवळे म्हणजे हिंदूजनांची देवळे, त्यात न हिंदूचा समावेश नाही हा सिद्धांत गृहीत धरला तर हिंदू म्हणवणारा या प्रत्येक स्त्री पुरुषाला, मग तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असो, महार असो, मांग असो, धेड असो की अस्पृश्य असो, नाहीतर शुद्धीच्या मार्गाने परावर्तित झालेला असो, त्या प्रत्येकाला हिंदू देवळात जाऊन तिथे हिंदू देवाचा यथाभाव यथासाहित्य स्वतः पूजा करण्याचा, निदान त्या मूर्तीच्या चरणावर मस्तक टेकण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे. हा अधिकार जेथे जेथे नसेल तेथे तेथे लौकिक व्यवहारातले जातीभेद, मतभेद, आचारविचार मतभेद जर देवळातही धुळघूस घालत असतील तर अनाथाचा नाथ होसी तू दयाळा अशा देवांपुढे जर आमचा माणूस घावेपणा उकिरडा सदैव पसरलेला असेल तर कोणाच्याही मनोभावनांची पर्वा न करता कडवे सुधारक, रॅडिकल रिफॉर्मर या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की ही देवळे नसून सैतानखाने आहेत. हिंदू संघातल्या माणसामाणसात असली दुश्मनी सुलतानी गाजवणाऱ्या या देवळांच्या पुरस्कर्त्या शुद्धी संघटनांच्या वल्गना कितीही दांभिकपणाच्या व लुच्चगिरीच्या आहेत याचा वाचकांनीच विचार करावा. सध्या लोकशाहीचे वारे वाहत आहे. व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कोणाचीही प्राज्ञा नाही. अशावेळी हिंदू देवळातही ही लोकशाहीची वावटळ घुसणे अगत्याचे आहे. राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणाऱ्यांनी इतर सर्व क्षेत्रातल्या गुलामगिरीची व गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थानांची राख रांगोळी केली पाहिजे. हिंदू समाजात माणूसघाण पसरवणाऱ्या या देवळांची विल्हेवाट लावण्याचे 3 मार्ग आम्ही हिंदूजनांना सुचवत आहोत. पहिला मार्ग बहिष्काराचा. हा लिबरली बिरबल मार्गी मवाळ मार्ग आहे. हिंदूंच्या देवळात भटाशिवाय हिंदूंच्या प्रवेशाचा व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाथाडला जात असेल तर ती देवळे हिंदूची नव्हेत, ती सैतानांची स्मशान मंदिरे समजून त्यावर बहिष्कार टाकावा. त्यांना आजपर्यंत फाजीलदार धर्मावर जगविल्याच्या मूर्खपणाबद्दल एक सनसनीत तोंडात मारून घ्यावी आणि यापुढे त्यांना जगवण्याचा किंवा नवीन देवळाच्या पैदाशीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न न करण्याविषयी आईची शपथ घ्यावी. हा खरा उपाय. पण त्यातही एक उपाय आहे. या उपायाने देवळांची पापी डोलारे जमीनदोस्त होण्यास कालावधी लागेल आणि तोपर्यंत हिंदूंच्या जीवनात अधिकाधिक किडे पडण्याचा क्रम मात्र मुळीच बंद पडणार नाही. दूरदृष्टी भटांनी प्रत्येक देवस्थानाची गंगाजळी इतकी तुडुंब भरून ठेचून भरलेली आहे की साऱ्या भटेतर दुनियेने देवळांवर जरी बहिष्कार घातला तरी देवळांची वर्णाश्रणी सनातन सवतासुभा भटजात भोपाट आणखी 10 शतके चालवली. अखिल ब्राह्मणेतर दुनिया जरी निसर्ग धर्मानुसार आपल्या मातेच्याच उदरी जन्मत असली तरी एकटी ब्राह्मण जातच ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मलेली असल्यामुळे त्या 4 तोंड्या सृष्टीविधानाची सारी इलंबाजी घालण्याच्या कामी कोण मानवाचा का विरोध करू शकेल? जुने देव आणि जुनी देवळे किफायतशीर होणार नाहीत या दोन्ही धोरणाने त्यांनी अंतापासून नव्या धर्तीच्या देवळाचा उपक्रम सुरू केला आहे. आज जे पुतळे दिसत आहे नवीन बनत आहेत आणि त्यापायी जनतेचे लक्षावधी रुपये कायदे ठीकठाक चापातून बिनभोभाट दडपले जात आहे.
त्याकडे किंचित विचारपूर्वक पहा, म्हणजे आमच्या शंकेची मुख्य तुम्हाला समजून येईल. आज मुंबईच्या बॅकबेवर दिसणारे साखळदंडाचे 4 खांब थोड्याच वर्षात टोलेजंग देवळात रूपांतर पावतील. बाबुलनाथी घुमटाच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या त्या देवळाच्या टिळकेश्वरी भक्ताच्या नवसाला 24 तासातून 48 वेळ भसाभस प्रसन्न होऊ लागेल. तात्पर्य काय? बहिष्काराचा हा मार्ग दिसतो तितका खटकेबाज उपाय नव्हे. दुसरा मार्ग वहिवाटीला धाब्यावर बसून किंवा वहिवाटीचा चेंदामेंदा करून हिंदुत्वाच्या ठळक सब्बीवर अखिल हिंदूजनांनी देऊळ प्रवेशाचा व देवपूजेचा अधिकार धीटाईने बजवावा. वहिवाट ही रूढींचीच सख्खी बहीण. तिची वरवा षंढ, गुलाम व मूर्ख यांनीच करावी. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला देवळात शिरून देवदर्शन घेण्याची परवानगी देता का हो, म्हणून लेखी तोंडी आर्जव वेंगाडणी उमरावतीच्या हिंदूत व आम्ही स्वराज्याला पात्र आहोत, आम्हाला देता का हो स्वराज्य, असे म्हणून काँग्रेस वेंगाडणी करणाऱ्या हिंदू लोकात काय तो फरक? स्वराज्याचा प्रश्न माशाने गिळलेल्या माणकाचा, तर देवळाचा प्रश्न भटाने गिळलेल्या धर्माचा. धर्मात सरकारला हात घालता येईना अशी एक गैरसमजूत आहे. धीटाईने देवळात प्रवेश करण्याच्या अगर देवपूजेच्या बाबतीत जर भटांच्या बाजूने सरकारी कायदा अडवा येत असेल तर भटे तर अखिल हिंदूजनांच्या हिंदुत्वाचा तो अपमान होय. असा अपमान सहन करण्यापेक्षा सत्याग्रह करून मेलेले काय वाईट. मात्र हा निर्वाणीचा प्रश्न दगड्या देवदेवींची पूजा करणाऱ्या आपापल्या अंधश्रद्धाळू हिंदूंचाच आहे. नवमतवादी सुधारकांना देवदेवळांची गुलामगिरी यापुढे साफ नको आहे. कोणत्याही गोष्टीचे प्राचीनत्व मानवी प्रेमाशी घट्ट चिकटून बसते. ती गोष्ट ताज्य असली तरी मग तिचा त्याग करणे माणसाच्या जीवावर येते, पण त्या त्यागाशिवाय कोणत्याही बाबतीत प्रगती होणे शक्य नाही. हा सनातन निसर्गधर्म आहे. अर्थात हिंदू समाजाला हिंदू समाज म्हणून इतर मानववंशाच्या चढाओढीत मर्दाप्रमाणे टिकाव धरायचा असेल तर सामाजिक संघटनेचे द्वैताचे व द्वेषाचे विष कालवणाऱ्या या देवळांचा प्रेमाचा बुरखा जुगानंदुने अगत्याचे ठरेल. देवळे आपल्या मूळ धर्मापासून का चिवली? तर तो भटा भिक्षुकांच्या एकमुखी सत्तेखाली गेली म्हणून देवळात भटका घुसला आणि शिरजोर झाला? तर देवळात एक दगडा देव बसला म्हणून देवामुळे भट आणि भटामुळे देवळे? अर्थात देवाचीच उचलबांगडी केली तर भटाला आणि एकमुखी सत्तेला कायमचीच गती मिळून देवळांच्या इमारती व त्याची उत्पन्ने हव्या ते देशकार्यासाठी आज मोकळी होतील. हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंड्या जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरात त्याचे एक कायम प्रदर्शन करावे, म्हणजे भावी हिंदूंच्या पिढ्यांना व इतिहास संशोधकांना या प्रदर्शनामुळे हिंदूजनांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास मात्र चांगला अभ्यासता येईल. रिकामी पडलेली देवळे आणि त्यांची कोट्यावधी रुपयांची उत्पन्ने याचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी कसा कसा उपयोग करावायचा हे ठरवण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे. अशी काही योजना झाल्यास पंथ, मत, पक्षभेदांचा निराश होऊन देवळांचा अनेक सत्कार्यांकडे उपयोग होईल. सार्वजनिक वाचनालये, संशोधन शाळा, वेधशाळा, शास्त्रीय प्रयोगशाळा, दवाखाने, अनाथ आश्रम, सोशल क्लब, व्याख्यान मंदिरे, सहभोजनशाळा इत्यादी नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टींकडे देवळाचा सदुपयोग अभेदभावाने करता येणे शक्य आहे. शुद्धी संघटनाचे कामही तिथे उत्तम होईल. सारांश: हिंदू समाजात माणूसघाण पसरवणाऱ्या देवळातल्या बागुलबुवाला किंवा बागुलबाईला एकदा उचलून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसवलं की हिंदू संघटनाचा मार्ग पुष्कळच मोकळा होईल. या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदूजनांना दाखवता येत नसेल तर स्वराज्यालाच काय तर जगायलाही ते कुपात्र ठरतील यात मुळीच संदेह नाही. तो सच्चिदानंद परमेश्वर अखिल हिंदू भगिनी बांधवांना देवदेवळांची धार्मिक गुलामगिरी रसातळात नेण्याची प्रेरणा देतो. एवढी अनन्य भावाने प्रार्थना करूनही हा बराच वाढलेला विचार क्रांतीसाठी वाचकांच्या चरणी रुजू करतो.